तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही तोरण लावलंय का? हे तोरण कसं आहे ते आधी तपासा, कारण यामुळेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही, कटकटी वाढतात, भांडणं होतात आणि घरामध्ये नको त्या गोष्टी घडू लागतात. मग यासाठी घरात तोरण चुकीच्या पद्धतीचं आहे का हे नक्की तपासा. अशा प्रकारचं तोरण आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणू शकते आणि म्हणूनच कोणत्या प्रकारचं तोरण दाराला लावू नये आणि नेमकं तोरण कसं असावं याविषयी चला सविस्तर जाणून घेऊया. भारतीय संस्कृतीत तोरण आणि वंदनवार लावण्याची परंपरा प्राचीन आहे. सण उत्सव असो वा शुभ कार्य, तोरणाशिवाय घराचा उंबरठा अपूर्ण वाटतो. शास्त्रानुसार तोरण हे बाहेरून येणाऱ्या वाईट शक्तींना दारातच थांबवते आणि फक्त सकारात्मक लहरींना घरामध्ये प्रवेश देते असं म्हणतात. पण हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमच्या घरात योग्य पद्धतीचं तोरण असतं. आता कोणत्या प्रकारचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावू नये, तर अनेकदा आपण सण संपला तरी जुने धूळ खाल्लेले तोरण तसेच ठेवतो. जर तोरण फाटलेले असेल किंवा त्याचा रंग पूर्णपणे उडाला असेल तर तो लगेच बदला. फाटलेलं तोरण हे कधीही दारिद्र्य आणि नकारात्मकतेला निमंत्रण देतं असं सांगितलं जातं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल बाजारात प्लास्टिकची चकचकीत तोरणं मिळतात. दिसायला ती छान असली तरी वास्तुशास्त्रानुसार त्यात प्राणतत्व नसतं. नैसर्गिक घटकांपासून बनलेली तोरणं ही आपल्यासाठी अधिक प्रभावशाली असू शकतात. म्हणूनच प्लास्टिकचं तोरण अजिबात वापरू नये. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तोरणामध्ये काळ्या रंगाचा वापर अजिबात नसावा. काळा रंग शनीशी संबंधित असला तरी मुख्य दारावर तो शुभ मानला जात नाही. म्हणून काळ्या रंगाचं तोरण अजिबात वापरू नये. एवढंच नाही तर तोरणांमध्ये टोकदार काचा किंवा धारदार वस्तूंचा वापर केला असेल तर अशी तोरणं सुद्धा आपल्या दाराला लावू नये. यामुळे घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढते आणि घरात भांडणं वाढायला सुरुवात होतात. त्याचबरोबर सणांच्या वेळी आंब्याच्या पानांचं तोरण लावलं असेल आणि ती पानं पूर्णपणे सुकून काळी पडली असतील तर ती सुद्धा घरात ठेवू नये. वाढलेली पानं ही प्रगतीत अडथळा निर्माण करते असं म्हटलं जातं. मग आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या कामात यश मिळत नाही आणि मग अशीच भांडणं सुरू होतात, पैसा जातो, येणारा पैसा सुद्धा टिकून राहत नाही. म्हणूनच नवीन लावलेलं तोरण हे 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या दारातून काढावं. शक्य असेल तर दर गुरुवारी आपण आंब्याच्या पानाचं नवीन तोरण लावावं. आता कोणत्या प्रकारचं तोरण तुमच्या घरासाठी लकी ठरू शकेल, तर सर्वात श्रेष्ठ तोरण म्हणजे आंबा आणि अशोकाची पानं. अशोकाच्या पानांचं तोरण, आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्यास मदत करतात. आंब्याच्या पानांमध्ये वातावरणातील नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते. म्हणून प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा गुरुवारी हे तोरण बदलणं उत्तम मानलं जातं. त्याचबरोबर पिवळी आणि नारंगी झेंडूची फुलं हे गुरुग्रहाचं प्रतीक आहे. ही फुले घरामध्ये सुख आणि समृद्धी आणतात. मग झेंडूच्या फुलांचं तोरण आपण दर गुरुवारी लावू शकता. आता दर वेळेला फुलांचं किंवा पानांचं तोरण लावणं शक्य नसतं. मग दरवाजा सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी आपण वेगवेगळी तोरणं लावतो. पण त्यामध्ये सुद्धा भरतकाम केलेलं कापडी तोरण सुद्धा तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला कायमस्वरूपी हे तोरण हवं असेल तर सुती कापडावर हाताने विणलेले किंवा शुभ चिन्हे ज्यामध्ये स्वस्ती, कलश आणि शुभ लाभ असं लिहिलेलं असेल तर असं तोरण तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर मण्यांची आणि कवड्यांची तोरणं सुद्धा आपल्या घरासाठी खूप शुभ मानली जातात. कवडी लक्ष्मी मातेला प्रिय असते, त्यामुळे कवडी लावलेलं तोरण आर्थिक प्रगतीसाठी उत्तम मानले जातात. आपण मण्यांचे आणि कवड्यांचे तोरण आवर्जून लावावे. त्याचबरोबर तोरणांमध्ये लाल, पिवळा, हिरवा आणि केशरी यांसारख्या शुभ रंगाचा वापर असावा. यामुळे घरात सकारात्मक वातावरण टिकून राहतं आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मकता येते. त्यामुळे घरात लक्ष्मी आकर्षित होण्यासही मदत होते असं सांगितलं जातं. आता तोरण लावणं जेवढं महत्वाचं आहे तेवढीच त्याची देखभाल करणंही महत्वाचं आहे. जसं तोरण जमिनीला टेकणार नाही आणि कोणाच्या पायाला लागणार नाही अशा उंचीवर असावं. कापडी तोरण असेल तर ते वेळोवेळी धुवावं, त्यावर धूळ साचू देऊ नये. तोरण लावण्यासाठी गुरुवार किंवा शुक्रवार हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. त्याचबरोबर तोरणाचा मध्यभाग हा बरोबर दरवाजाच्या मध्यभागी येईल याची खात्री घ्यावी. तर अशा पद्धतीचं तोरण आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा घरातील कोणत्याही दाराला तुम्ही लावू शकता. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील तर गुरुवारी तुम्ही घराच्या तोरणाला थोडं हळदी कुंकू लावावं आणि गणपती स्तोत्राचं पठण करावं. यामुळे घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत मिळते.
त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही झेंडूच्या फुलांचं तोरण लावणार असाल, आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावणार असाल, तर त्यावेळी सुद्धा त्याला हळदी कुंकू लावून श्री गणपती स्तोत्राचं पठण करून आपल्या घरातील दरवाजाला लावावी. यामुळे घरात मांगल्य टिकून राहण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. तर मंडळी, तुमच्या घराच्या दारावर कोणतं तोरण लावलंय ते योग्य आहे का आत्ताच तपासा. आणि तुमच्या घरावर असलेल्या तोरणामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता कशा पद्धतीने टिकून आहे हे शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.